स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोजचं नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मित्रांनो एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डेट बघून घ्या. विद्यार्थी मित्रांनो लेटेस्ट प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये विषय खूप महत्त्वाचा आहे. तर बघा मित्रांनो, विषय काय सांगितलेला आहे, गुणवत्ता व निवड यादी. लक्षात घ्या काय सांगितलेला विषय, गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्यात मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तो मंतव्य मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करा. फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला निकालाबाबत सर्व अपडेट मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो इतर भरतीविषयी तुम्हाला लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये मिळत असते, म्हणून सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे. ऑनलाईन परीक्षांती मित्रांनो तुम्ही जर बघितलं, TCS आयोन यांनी गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे. आता मित्रांनो खालील जे तुम्हाला 10 पद दिसत आहे, या 10 पदांची मित्रांनो निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी ही सादर केली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार अंतरिम निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी ह्याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व जे अधिकार असतील ते मित्रांनो विभागात राहतील व त्या अनुषंगाने कोणाचाही या ठिकाणी कोणाच्याही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो कोणकोणते पद आहेत. पहिले तर या ठिकाणी पदे आहारतज्ञ, दुसरे कनिष्ठ अवेक्षक, नंतर मित्रांनो तिसरं पद तुम्ही बघून घ्या, चौथं पद मित्रांनो नळ कारागिरी, पाचवं पद तुम्ही बघू शकता, 6वं पद आहे, नंतर 7वं, 8वं, 9वं, 10वं असे मित्रांनो जवळजवळ 10 पदं या ठिकाणी आहे. या 10 पदांचे मित्रांनो निवड यादी, प्रतीक्षा यादी व मित्रांनो गुणवत्ता यादी देखील जाहीर केली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यामध्ये मित्रांनो काही पदांची आले असेल, काहींची आले नसेल, तर काळजी करू नका. आज मित्रांनो हे सर्व पदांची या ठिकाणी जी लिस्ट आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही या ठिकाणी जाहीर होणार आहे. म्हणजे ही जी 10 पदं तुम्हाला दिसते, या 10 पदांची मित्रांनो आज सर्व ठिकाणी जी लिस्ट आहे त्या ठिकाणी येऊन जाईल. जर काहींची राहिली असेल तर, आणि जर आलं असेल तर मित्रांनो हे सर्व 10 पदांची ठिकाणी निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार झालेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1:2 किती मित्रांनो 1:2 ह्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. नंतर बघा तिसरा पॉईंट असा आहे, या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमध्ये नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात आलेला आहे. ज्यांना 45% गुण मिळाले त्यांचा विचार केलेला आहे, ज्यांना 25% गुण मिळाले नसेल त्यांचा विचार कॅन्सल केलेला आहे. पुढे बघा चौथा पॉईंट आहे, अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्र विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंटबाबत मित्रांनो जे वेळापत्र असेल त्या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यावर मित्रांनो हे प्रसिद्धीपत्रक होतं. तर संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी संपूर्ण समजलं असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो राहिला मुद्दा गड्डाबाबतचे मित्रांनो काही पदांचा रिझल्टचा, तर ही मित्रांनो ठिकाणी निकाल निवड यादी देखील जाहीर होतील. तुम्ही काळजी करू नका. आजपासून मित्रांनो सर्व ठिकाणी निवड यादी जाहीर व्हायला सुरुवात होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.